महाराष्ट्र में पेट्रोल और डीजल की आपूर्ति को लेकर पैदा हुए संकट के बीच राजनीतिक बयानबाजी तेज हो गई है। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य और केंद्र सरकार पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि किसानों को लगातार मुश्किल हालात में धकेला जा रहा है। उन्होंने डीजल की कमी, खाद्य संकट और कर्ज माफी जैसे मुद्दों को लेकर सरकार की नीतियों पर सवाल उठाए। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धारच आता सरकारने केला असं म्हणायला हरकत नाही। कारण आता त्या शेतकऱ्यांसाठी काय करणार बघा, आचारसंहिता आली, झोनमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी देऊ आणि JR काढू, घोषणा झाली। अद्याप त्या संदर्भातला स्पष्ट JR निघालेला नाही। आणि आज जी परिस्थिती निर्माण झाली डिझेल पेट्रोलच्या संदर्भात, उद्या शेती उद्ध्वस्त होणार आहे, शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, शेतकऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकारच आता संपला नाही अशी परिस्थिती या सरकारने आणून ठेवलेली आहे। उद्या कशी हंगाम करणार? खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होणार आहे, खतं मिळणार नाहीत, 25% खतं उपलब्ध होतील असे केंद्रातले नेते आणि मंत्री सांगत आहेत सरकारमध्ये। आणि आता तर डिझेल पेट्रोलमुळे नांगरणी होणार नाही, मशागत होणार नाही, पूर्व जी काही शेतीची मशागत व्हायला पाहिजे ती होणार नाही। मग शेतकऱ्यांच्या शेतात ते काय करतील, कसे जगतील, कशी शेती करतील, हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे। सर्वच उद्ध्वस्त होत आहे, देश उद्ध्वस्त होत आहे, शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, उद्योग उद्ध्वस्त होत आहेत। इन्व्हेस्टरनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या देशातून पैसा काढण्याचं काम सुरू केलेलं आहे। आत्तापर्यंत 2.25 लाख करोड रुपये या देशातून काढून सुरक्षित स्थळी ते पैसे तिकडे घेऊन जात आहेत। म्हणजे इन्व्हेस्टरसुद्धा आता पलायन करत आहेत। इतकं गंभीर विषय देशापुढे निर्माण झाला आहे, एक फार मोठा गंभीर संकट आहे। आणि या संकटामध्ये पंतप्रधान परदेशाच्या बाहेर फिरत आहेत, तिकडे बाहेर देशात जाऊन इटलीच्या पंतप्रधानावर फोटोशूट होत आहे। आणि हे जर पाहिलं तर गांभीर्य कसल्याच आहे। तरुण रस्त्यावर उतरतो आहे, शेतकरी उद्ध्वस्त होतो आहे, उद्योग उद्ध्वस्त होत आहेत, आदिवासींचे हाल आहेत, कुपोषणाचं प्रमाण वाढलं आहे, कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे। फार वाईट परिस्थिती या देशामध्ये। फक्त यांना निवडणुका लढणे, निवडणुका जिंकणे, त्यासाठी वाटेल ते करणे, याच्या पलीकडं नजरेत यांच्या देश नाही। आणि त्यासाठी दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून मताची पोळी शेकणं, भाजणं आणि ती त्या पद्धतीनं काम करणं असंच सरकारचं काम आहे।